दीपक आपल्या वडिलांना म्हणाला, "पप्पा, शाळेत नवीन प्रिन्सिपल आले आहेत." जगदीश म्हणाला, "येऊ दे बेटा, आपल्याला त्याचं काय करायचं आहे?" दीपक म्हणाला, "त्यांचं नाव ऐकलं तर तुम्ही उडी माराल पप्पा, आनंदाने." जगदीशचे कान उभे राहिले. त्याने उत्सुकतेने विचारले, "मी का उडी मारेन?" दीपक म्हणाला, "कारण त्या प्रिन्सिपल तुमची पत्नी आणि माझी आई आहे." जगदीश खरोखर चकित झाला. स्वतःला शांत ठेवत तो म्हणाला, "ती तुझी आई नक्कीच आहे बेटा, पण माझी पत्नी नाही. माझं आणि तिचं कोर्टात समझोता झाला आहे. आता ती कुणा दुसऱ्याची पत्नी असेल. तिची चर्चा करू नकोस. तिला 25 वर्ष झाली इथून जाऊन. आता ती आपल्याला विसरली असेल." असं म्हणत जगदीश उभा राहिला. अचानक कौशल्याच्या गावात परत येण्याच्या बातमीने जगदीश अस्वस्थ झाला होता. त्याने मुलाला तिची चर्चा करण्यास मनाई केली होती, पण स्वतःच्या मनात एक वादळ उठलं होतं. ती 13 वर्ष त्याची पत्नी म्हणून त्याच्यासोबत राहिली होती. जीवनातील अनेक सुंदर क्षण त्याच्यासोबत घालवले होते. अनेक आंबट गोड आठवणी जोडलेल्या होत्या कौशल्यासोबत. जगदीशकडे त्या आठवणीच त्याची संपत्ती होत्या. कारण कौशल्या गेल्यानंतर त्याने दुसरं लग्न केलं नव्हतं. शेतात शेंगदाण्याचे पीक बहरत होती. जगदीश मुलांसोबत पिकांची निराई गुडाई करत होता. पण कौशल्याची चर्चा होताच त्याचं मन खट्टू झालं. तो दीपकला म्हणाला, "बेटा, मी घरी जातोय. काही वेळानंतर तुझी बायको तुझं जेवण घेऊन येईल. दोघं मन लावून काम करा. मला बाजारात जायचं आहे. काही आवश्यक सामान आणीन." दीपकला समजलं की पप्पा अस्वस्थ झाले आहेत. बाजारात जाणं हे फक्त एक कारण आहे. ते घरी जाऊन काही क्षण एकटे राहू इच्छितात. दीपक 37 वर्षाचा झाला होता. स्वतःच्या 10 वर्षाच्या मुलाचा आणि 8 वर्षाच्या मुलीचा बाप होता. तो आपल्या वडिलांच्या सवयी चांगल्या प्रकारे जाणून होता. त्याचबरोबर दीपक स्वतःही अव्यस्त झाला होता. शेवटी कौशल्या त्याचीही आई होती. वर्षांनंतर आईशी सामना होईल तर काय होईल? 60 वर्षाचा झालेला जगदीश आजही पूर्णपणे तंदुरुस्त आणि फिट होता. त्याला पाहून कोणीही सांगू शकत नव्हतं की तो 37 वर्षाच्या मुलाचा बाप आहे. तो फक्त 50 वर्षाचा वाटत होता. कौशल्याही लग्न झालं तेव्हा जगदीश 10वी नापास होता, पण कौशल्या 12वी पास होती. शिक्षणातील हाच फरक पुढे जाऊन फार मोठा झाला. कौशल्या अभ्यासात खूप हुशार होती. ती शिकून काहीतरी मोठं बनू इच्छित होती. जगदीश तिला खूप प्रेम करायचा. त्यामुळे त्यांची प्रत्येक इच्छा पूर्ण करण्यास तयार होता. सुरुवातीला त्याने कौशल्याचं ग्रॅज्युएशन पूर्ण करून दिलं. त्यानंतर बी.एड केलं. बी.एड झाल्यावर ती सेकंड ग्रेड टीचर बनली. आता 10वी नापास जगदीश एका सरकारी शिक्षिकेचा पती झाला होता. पण इथूनच त्यांच्यात मतभेद सुरू झाले. वाद होऊ लागले. काही त्यांच्या न समजामुळे झाले, तर काही लोकांच्या टोमणीमुळे. अनेक लोक जगदीशला सांगायचे, "तुला आता काम करायची गरज आहे का? तुझी बायको कमवते ना, तिच्या कमाईवर आरामात जग." अशा गोष्टी जगदीशला खूप लागायच्या. त्याच वेळी कौशल्याची महत्त्वाकांक्षा जागृत झाल्या होत्या. हळूहळू स्वाभिमान अभिमान बदलला. तिला कमी शिकलेल्या जगदीशच्या गोष्टी निरर्थक आणि कंटाळवाण्या वाटू लागल्या. लोकही तिलाच टोमणे मारायचे, "इतकी हुशार असून तू एका अशिक्षित शेतकऱ्याशी कशी लग्न केलंस?" वाद विकोपाला गेला आणि एका दिवशी जगदीशने स्वतः कौशल्याला सांगितलं, "आपल्याला एकाच छताखाली राहणं आता शक्य नाही. जा, तुला मोकळं करतो. आपली वेगळी दुनिया बनव." नंतर दोघांच्या सहमतीने कोर्टात त्यांचा घटस्फोट झाला. त्यावेळी त्यांचा मुलगा दीपक 10 वर्षाचा होता. त्याने आईसोबत जाण्यास साफ नकार दिला. अशा प्रकारे कौशल्या पती आणि मुलाला सोडून निघून गेली. जगदीश मुलाला शेतात सोडून घरी निघाला होता. तो विचार करत होता, इतक्या वर्षानंतर कौशल्या पूर्णपणे बदलली असेल, पण जेव्हा ती समोर येईल तेव्हा तो तिच्याशी कसा बोलेल? काय म्हणून तिला हाक मारेन? जेव्हा त्याच्यासोबत होती तेव्हा तो तिला कौशल्या म्हणायचा, पण आता ती मोठी मॅडम झाली आहे. तिला कौशल्य म्हणणं योग्य होईल का? विचारांच्या गुंत्यात तो घरी पोचला.
काही पैसे घेतले आणि बाजारात गेला. गेल्या 6 महिन्यापासून जगदीशने नवीन कपडे घेतले नव्हते. पण आज तो नवीन कपडे खरेदी करायला गेला. त्याला वाटत होतं की जर कौशल्याशी सामना झाला तर फाटके तुटके कपडे घालू नये. दुसरीकडे कौशल्या 15 वर्षांनंतर त्या गावात आली होती. तिथे तिच्या आयुष्याचे 13 महत्त्वाचे वर्ष गेली होती. तिथे तिचा पती आणि मुलगा राहत होता. त्या मातीशी तिच्या अनेक आठवणी जोडलेल्या होत्या. योगायोगाने कौशल्याचं ट्रान्सफर त्या गावात झालं होतं, जिथून ती परत न येण्यासाठी निघून गेली होती. 57 वर्षाची कौशल्या खूप बदलली होती. आता ती फारशी बोलत नसे. गंभीर आणि रुबाबदार चेहऱ्यासोबत तिचं व्यक्तित्व पूर्णपणे बदललेलं होतं. शाळेत रुजू झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी तिने सर्व वर्गांच्या हजेरीचे रजिस्टर मागवले आणि प्रत्येक विद्यार्थ्याच्या नावासमोर वडिलांचं नाव नीट विचारायला लागली. स्त्रीसुलभ इच्छेने ती पाहू इच्छित होते की तिचा मुलगा दीपकची मुले या शाळेत शिकतात का. अचानक तिला 5वीच्या रजिस्टरमध्ये हरीश नावाचा एक मुलगा दिसला, ज्याच्या वडिलांच्या नावासमोर दीपकला लिहिलेलं होतं. कौशल्याला स्वतःला आवरता आलं नाही. ती त्वरित 5वीच्या वर्गात पोहोचली. वर्गात शिकवत असलेल्या शिक्षिकेला तिने सांगितलं, तुम्ही काही काळ स्टाफरूममध्ये बसा, मी मुलांची ओळख करून घेते. प्रिन्सिपल मॅडम वर्गात पहिल्यांदाच आल्या होत्या. सगळे विद्यार्थी तिच्या चेहऱ्याकडे एकटक पाहत होते. अचानक एका मुलावर कौशल्याची नजर गेली. तिला असं वाटलं जणू की तिचा 10 वर्षाचा मुलगा दीपकच तिच्या समोर बसला आहे. तोच चेहरा, तेच डोळे, नाक, कान. तिला समजलं की हाच हरीश आहे, तिच्या मुलाचा मुलगा, तिचा नातू, तिचं स्वतःचं रक्त, तिचं स्वतःचा अंश, जो अगदी तिच्या वडिलांसारखा दिसत होता. कौशल्याचं हृदय भरून आलं. त्याच्या मनात आलं की तिने त्याला उचलून छातीशी धरावं, त्याच्यावर प्रेम करावं, त्याच्याशी बोलावं, लाड करावा. पण ती असं काहीही करू शकत नव्हती. ती फक्त डोळे भरून त्याला पाहत राहिली. मनाला शांत करण्यासाठी, नातवाचा आवाज ऐकण्यासाठी तिने सर्व मुलांची ओळख घेतली. जेव्हा हरीशने आपलं नाव सांगितलं आणि वडिलांचं नाव दीपक सांगितलं, तेव्हा त्याचा आवाज ऐकून आणि त्याचा परिचय ऐकून कौशल्याचा रोबदार चेहऱ्यावर बदल दिसू लागला. असं वाटलं जणू की ती रडू लागेल. ती फार वेळ तिथे राहू शकली नाही आणि परत आपल्या केबिनमध्ये बसली. सर्व शिक्षक आपापल्या वर्गांमध्ये शिकवत होते, पण प्रिन्सिपल कौशल्या आपल्या केबिनमध्ये एकटीच बसून भूतकाळाच्या त्या वळणावर होती, जिथे जुन्या आठवणींनी तिच्या मनाला गाठलं होतं. अचानक तिला विचार आला, तिचा मुलगा दीपकला एकच मुलगा कसा असेल? अजूनही मुले असतील. हे विचार करून तिने उरलेल्या वर्गांचे हजेरी रजिस्टर चाळायला सुरुवात केली. यावेळी 4थीच्या रजिस्टरमध्ये तिला आंचल नावाची एक मुलगी दिसली, कारण तिच्या वडिलांच्या नावही दीपक होतं. कौशल्या इतर वर्गांमध्ये मुलांची ओळख घेत 4थीच्या वर्गात पोहोचली. वर्गात 8-10 मुली होत्या, पण कौशल्याने आंचलला ताबडतोब ओळखलं, कारण आंचलचा चेहरा तिच्या भावाशी हरीशची खूप मिळता जुळता होता. दुसरं म्हणजे ती स्वतःचं रक्त होतं. आपलेपणाची ओढच काही वेगळीच असते. स्वतःच सांगते की मी तुझा अंश आहे, मला ओळख. 8 वर्षाची गोड आंचल लाजत लाजत आजीकडे पाहत होती. तिला कुठे माहीत होतं की समोर चष्मा लावून उभी असलेली प्रिन्सिपल मॅडम ती स्वतःची आजी आहे. यावेळी कौशल्याने मुद्दाम प्रत्येक मुलाला जवळ बोलवून ओळख घेणं सुरू केलं, जेणेकरून ती आपल्या तातीला जवळून पाहू शकेल, तिला थोडं लाड करू शकेल आणि थोडं आपलेपण जवळून अनुभवू शकेल. एक एक करत मुलं कौशल्याजवळ येत होती. ती त्यांचे नाव विचारायची, वडिलांचं नाव विचारायची आणि थोडं प्रेमाने त्यांच्या गालावरून हात फिरवायची. मात्र जेव्हा आंचल जवळ आली, तिने तिचं नाव आणि वडिलांचं नाव सांगितलं, तेव्हा कौशल्याचा संयम तुटला. तिच्या हृदयात भावनांचा गुब्बारा उसळला. तिच्या मातृत्वाने इतका जोरदार उफान घेतला की तिने झटकन आंचलला उचललं आणि आपल्या मांडीवर बसवलं. लाजरी बाजरी आंचल प्रिन्सिपल मॅडमच्या मांडीवर बसून अजूनच लाजली. कौशल्याला वाटलं की वर्षानुवर्ष
तिची सगळी ममता आचलवर लुटून टाकावी, तिच्याशी खूप बोलावं, घरच्यांच्या लोकांबद्दल विचारावं, पण ती असं काही करू शकली नाही. ती पुन्हा दुःखी मनाने आपल्या कक्षात जाऊन बसली. शाळा सुटल्यानंतर जेव्हा मुलं घरी पोहोचली तेव्हा जगदीश त्यांची वाट पाहत होता. त्यांचं मन कौशल्यासोबत जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक होतं. त्याने दोन्ही मुलांना जवळ बोलवलं आणि विचारलं, बेटा, तुमच्या शाळेत नवीन हेडमास्टरीन आल्या आहे का? हरीश म्हणाला, हो आजोबा, त्या कालच आल्या होत्या. आज तर त्या आमच्या वर्गातही आल्या होत्या. मॅडमने आम्हा सगळ्यांना मुलांची नावं आणि पप्पांची नावं विचारली. जगदीश म्हणाला, अच्छा, पण आजोबांचं विचारलं का? हरीश म्हणाला, नाही. आचन म्हणाली, आजोबा, मॅडमने मला मांडीवर बसवलं होतं. जगदीश म्हणाला, अरे वा बेटा, तू तर मॅडमच्या मांडीवर पोहोचलीस. मुलं तर निघून गेली, पण जगदीश एकटा खूप वेळ विचार करत बसला. काय मी आजही तिच्या लक्षात आहे? कदाचित नाही. ती मला गरीब का लक्षात ठेवेल? तिचा नवरा सुद्धा शिकलेला असणार. तिचीही मुलंही असतील. किती मुलं असतील? तिने आचलला आपला नात समजून मांडीवर घेतलं असेल का? मला तिला एकदा भेटायला हवं का? माणूस मनाला कितीही आवर घालण्याचा प्रयत्न करतो, पण जेव्हा गोष्टी मनाची असते तेव्हा भावनाच नेहमी जिंकतात. दुसऱ्या दिवशी जगदीश मुद्दाम मुलांना शाळेत सोडण्यासाठी त्यांच्यासोबत गेला. तो एकदा तिला पाहू इच्छित होता. जवळून नाही तर दुरून का होईना, डोळ्यांची तहान भागवण्याची होती. शाळेच्या गेट बाहेर तो उभा राहिला. मुलं आत गेली. जगदीशने शाळेच्या आत नजर फिरवली, पण कौशल्या दिसली नाही. तो परत फिरून जाणार होता. इतक्यात एक चमचम करणारी गाडी त्याच्या जवळून शाळेत गेली. जगदीशने पाहिलं की ती कौशल्याच होती. ती स्वतः गाडी चालवत होती. कौशल्याला पाहताच 60 वर्षाच्या वयातही त्याचं मन अस्वस्थ होऊन जोरजोराने धडधडू लागलं. त्याला वाटलं की थोडा वेळ थांबून तिला नीट पाहावं, पण त्याचा स्वाभिमान त्याला थांबू देत नव्हता. त्याला वाटत होतं की कौशल्या त्याला भावनेने कमजोर समजून त्याच्यावर हसेल. त्यामुळे तो शांतपणे घराच्या दिशेने निघाला. जाताना त्याने मागे वळून पाहिलं नाही. जर त्याने मागे वळून पाहिलं असतं तर त्याला कळलं असतं की कौशल्या गाडी थांबवून त्याला पाहण्यासाठी परत शाळेच्या गेटपर्यंत आली होती. गाडी चालवताना तिने एका नजरेत त्याला ओळखलं होतं. इतक्या वर्षानंतर तिला पाहिलं होतं, म्हणून ती जवळ पाहण्यासाठी गाडी थांबवत शाळेच्या गेटकडे धावली होती. पण जगदीशने एकदाही मागे वळून पाहिलं नाही. त्यामुळे ती निराश होऊन परत आपल्या केबिनमध्ये गेली. कौशल्या विचार करू लागली, ते रोजच नातवंडांना शाळेत सोडायला येतात का? त्यांना माहीत आहे का मी इथे आहे? ते मला पाहण्यासाठी आले होते का? प्रिन्सिपल पद वेगळ्या ठिकाणी होतं, गंभीरता वेगळ्या ठिकाणी होती, पण हृदय मात्र गोंधळ घालत होतं. सामान्य माणूस असो की मोठा, हृदयाच्या बाबतीत सगळ्याची भावना सारखीच असते, फक्त प्रतिक्रिया वेगवेगळ्या असतात. कौशल्याने अनुभवलं की जगदीश फारसा बदलला नव्हता. जसा तिने सोडून दिला तो तसाच होता, फक्त थोडासा मोठा वाटत होता. वय जणू थांबलंच होतं. काळ थबकल्यासारखा वाटत होता. 25 वर्ष रखेखाली दडलेल्या नातवाच्या उष्णतेची जाणीव पुन्हा होऊ लागली होती. विचाराचं वादळ दोन्हीकडून उसळू लागलं होतं. दोघेही एकमेकांबद्दल सगळं जाणून घ्यायचं इच्छित होते. कौशल्याच्या मनात एक प्रश्न सतत घोंगावत होता. जगदीशचे दुसरं लग्न केलं असेल का? केलं असेल तर त्याला किती मुलं आहेत? त्याची पत्नी कशी आहे? त्याच्या पत्नीने माझ्या मुलाला सख्या आईप्रमाणे प्रेम प्रेम दिलं असेल का? आज जगदीशला नातवांना शाळेत सोडायला आलेलं पाहून कौशल्याला एवढी तर खात्री झाली की जगदीश आजही दीपक सोबतच राहतो. भले त्याने दुसरं लग्न केलं असेल. हळूहळू वेळ पुढे सरकत होता. जगदीश पुन्हा मुलांना शाळेत सोडायला गेला नाही.
तिकडे कौशल्याही मुलांशी पुन्हा संवाद साधला नाही. असं वाटू लागलं होतं की दोन्ही बाजूंनी भावना दाबून टाकल्या आहेत. एकदा पुन्हा सगळं शांत झालं होतं, जसं सगळ्या 25 वर्षापासून शांत होतं. कुणीच एकमेकांविषयी जाणून घेण्याचा प्रयत्न केला नव्हता. तसंच आता पुन्हा शांतता पसरलेली दिसत होती. माणूस वैयक्तिकरित्या आपल्या भावना सावरण्याचा प्रयत्न करू शकतो, पण जग आपली चर्चा करणं सोडत नाही. हळूहळू कुजबूज करत करत सगळ्या गावाला कळलं की शाळेची प्रिन्सिपल म्हणजे जगदीशची घटस्फोटित पत्नी आहे. गावाला कळालं तेव्हा शाळेतील मुलांनाही कळालं. मुलांना कळाल्यावर आचल आणि हरीशलाही समजलं की ती त्यांची आजी आहे. एके दिवशी 10 वर्षाचा हरीश थेट कौशल्याच्या केबिनमध्ये पोहोचला आणि विचारलं, मॅडम, तुम्ही माझी आजी आहात का? कौशल्या शांतपणे आपल्या नातवाचं तोंड बघत राहिली. मग म्हणाली, तुला कोणी सांगितलं बाळा? हरीश म्हणाला, सगळ्या शाळेत माहीत आहे की तुम्ही माझी आजी आहात. जर तुम्ही माझी आजी आहात तर आमच्यासोबत का राहत नाहीत? कौशल्या म्हणाली, बाळा, मी तुझी आजी नाही. तुझी आजी तर तुझ्या घरी असेल, नाही ना? नाही का? हरीश म्हणाला, नाही, तुम्हीच माझी आजी आहात. तुम्ही माझ्या पप्पांची आई आहात. आमच्या घरी दुसरी कुठली आजी नाही. कौशल्या चकित होऊन विचारते, बरं सांग, तुझ्या घरी कोण कोण राहतं? तो म्हणाला, मी, माझी बहीण आचल, माझे आजोबा, माझे पप्पा आणि माझी मम्मी. कौशल्या म्हणाली, तुझ्या आजोबांची पत्नी नाही राहत का तुमच्यासोबत? मासूमपणे तो म्हणाला, माझ्या आजोबांची पत्नी म्हणजे तुम्हीच आहात मॅडम. जर तुम्ही आमच्यासोबत नाही तर दुसरी आजी कुठून येणार? कौशल्याला समजलं की जगदीशने दुसरं लग्न केलं नव्हतं. तो आजही एकटाच राहत होता. कौशल्या म्हणाली, इकडे ये बाळा. हरीश जवळ आला तेव्हा कौशल्याने त्याला पटकन उचलून आपल्या मांडीवर बसवलं. त्याला प्रेमाने म्हणाली, हो, मीच तुझी आजी आहे बाळा. उद्या तुझ्या आजोबांना विचारून ये, मी तुमच्या घरी सगळ्यांना भेटायला यावं का? जेव्हा हरीशने घरी जाऊन मॅडम त्यांच्या घरी येण्याबद्दल सांगितलं तेव्हा जगदीश आणि दीपक दोघेही अवाक झाले. दोघांनाही ती यावी असं वाटत होतं, पण तोंडाने कोणीच म्हणलं नाही की तिला बोलवून घे. हरीश म्हणाला, आजोबा, मी मॅडमला काय सांगू? जगदीश काहीच न बोलल्यावर दीपकची पत्नी म्हणाली, बाळा, सांग की येऊ देत, ती तुझी आजी आहे. हळूहळू 2 दिवस उलटले आणि रविवार उजाडला. कौशल्याने हरीशला सांगितल्याप्रमाणे ती जगदीशच्या घरी पोहोचली. तिच्या स्वागतासाठी घरात तयारी सुरू होती. चहा नाश्ता तयार ठेवला गेला होता. पण कौशल्या बसने आली होती. तिने आपली गाडी न आणता साध्या पद्धतीने प्रवास करण्याचा निर्णय घेतला होता. बसमध्ये बसताच ती 15-25 वर्षापूर्वीच्या आठवणींमध्ये हरवून गेली. तेव्हा ती अशाच पद्धतीने जगदीशच्या घरी सासरच्या लोकांना भेटायला जात असे. आजही तिला तसंच वाटत होतं. तिचं मन तिच्या आठवणीत रमून गेलं. ती सासरी जाताना जी भावना होती तीच भावना आजही होती. ती मनातल्या मनात म्हणत होती की जगदीश अजूनही तिचा पती आहे. जेव्हा ती घराच्या गेटजवळ पोहोचली तेव्हा संपूर्ण कुटुंब तिच्या स्वागतासाठी उभं होतं. तिला पायी घालत येताना पाहून घरातील लोकांना थोडं आश्चर्य वाटलं. दीपक ठरवत होता की त्याने आईशी फक्त औपचारिक बोलायचं, पण आईला पाहताच त्याचा निश्चय मोडला. आई त्याला केवळ प्राचार्य वाटत नव्हती, ती फक्त आई वाटत होती. आईला पाहताच दीपकने त्याच्या चरणांना स्पर्श केला. आईने त्याला मिठीत घेतलं. ते दोघं भरून आले होते. कौशल्याच्या डोळ्यातून अश्रू ओघळत होते. मग दीपकची पत्नी आणि मुलांनीही कौशल्याला नमस्कार केला. जगदीश मात्र दूर उभा होता. त्याने फक्त हात जोडून कौशल्याचं स्वागत केलं. कौशल्याच्या मनाला त्याचा हा स्वाभिमानाचा अभिवादन भेदून गेलं. जेव्हा दोघं एकांतात बोलत होते तेव्हा जगदीशने तिला विचारलं, तुझा नवरा आणि मुले कशी आहेत? कौशल्या शांतपणे म्हणाली, मी लग्न केलंच नाही. हे ऐकून जगदीश आश्चर्यचकित झाला, पण त्याने स्वतःला सावरत विचारलं, का? ती म्हणाली, तुम्ही दुसरं लग्न केलं नाही, तसंच मीही केलं नाही. स्त्रीचं लग्न फक्त एकदाच होतं. दुसऱ्या पुरुषाची संबंध ठेवणं म्हणजे स्वतःचाच नाश करणं आहे.
मी संपवायचं नव्हतं म्हणून एकटी राहायचं ठरवलं. जगदीश म्हणाला, मग परत आली असतीस? कौशल्या त्याच्याकडे पाहून म्हणाली, कुठल्या अधिकाराने? मी तर तलाक घेतला होता. मी चुकीची होते, पण तुम्हीही खूप चिडचिडे झाले होता. पण जेव्हा समजलं तेव्हा खूप उशीर झाला होता. मग एकटं राहायची सवय लागली. जगदीश म्हणाला, तुम्ही बरोबर बोलता, पण त्यावेळी आपण दोघेही चुकलो होतो. पण आता त्या चुकीचा काही उपयोग नाही. कौशल्या म्हणाली, माझा वनवास संपवून टाका. एकटी चालता चालता थकली आहे. आता थोडा विसावा घ्यायचा आहे. हे ऐकून जगदीशच्या डोळ्यातून आनंद अश्रू ओघळले. तो म्हणाला, तलाकाचं कागदाचं काय? ती म्हणाली, वाढून टाका. तो म्हणाला, लोक काय म्हणतील? ती हसत म्हणाली, काही दिवस बोलतील, मग शांत होतील. जगदीशने तिचा हात धरून म्हणाला, एकदा विचार कर, मी गरीब अनपढ माणूस आहे. इतक्या मोठ्या पदावरची पत्नी मी सांभाळू शकणार नाही. कौशल्या म्हणाली, मी आहे ना, सगळं सांभाळून घेईन. हे ऐकताच जगदीशने तिचा हात घट्ट पकडला. त्या क्षणी कौशल्याचं मनही शांत झालं आणि जगदीशचंही. दीपक आणि त्यांची पत्नी दोघंही दूर उभं राहून हे सगळं ऐकत होते. दीपक पत्नीचा हात पकडून म्हणाला, आई परत आली आहे. जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.